नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मातृसंस्था सर्व प्रश्न हाती घेणार। डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, एस.के. भंडारे यांना धम्मदूत 2024 पुरस्काराने सन्मानित। पुणे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बौद्धांच्या सवलती व महार वतनी जमिनीच्या समस्यांबाबत बौद्ध धम्म परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर व रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जांजळे यांच्या मार्गदर्शनात दी 25/8/2024 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे येथे संपन्न झाली। या धम्म परिषदेत राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख एस.के. भंडारे, राष्ट्रीय महासचिव अंबर सहारे, डॉक्टर अनिल देवळे, जितेंद्र गायकवाड यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले। या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी डॉक्टर राजाराम बडगे होते। या परिषदेत महार वतनी जमिनीचा प्रश्न, बौद्धांच्या केंद्र सरकारच्या सवलतीचा प्रश्न आणि अनुसूचित जातीतील अबकड वर्गीकरणाबाबतचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होणाऱ्या अडचणी यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने सरकारबरोबर चर्चा, आंदोलन, न्यायालयीन लढाई इत्यादी करण्याचे ठरवण्यात आले। यावेळी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी परिषदेच्या विषयाच्या अनुषंगाने यापुढे मातृसंस्था समाजाचे सर्व प्रश्न हाती घेणार असे प्रतिपादन केले। त्याने अनेक विषयावर आपले विचार मांडले। तसेच ॲडव्होकेट सुभाष जोंजाळे यांनी धर्मांतरातील बौद्ध ही अनुसूचित जातीच्या यादीत समावेश करणे व महार वतनी जमिनीच्या समस्यासाठी सरकारला भेटणार व त्याने काही केले नाही तर आंदोलन करणार असे सांगितले। यावेळी एस.के. भंडारे यांचा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर व ॲडव्होकेट सुभाष जोंजाळे यांच्या हस्ते धम्मदूत 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या परिषदेत संस्थेचे भंते राहुल शाक्यपुत्र, अरुण पोळ, जगदीश गवई इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे पूर्व आणि पश्चिम जिल्हा पुरुष महिला शाखा, सातारा जिल्हा महाराष्ट्र पदाधिकारी, समता सैनिक दल इत्यादी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।